नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे राज्यशास्त्र आणि त्यामधील भारताचे राष्ट्रपती. बघा आपला MCQ आणि PYQ भारताचे राष्ट्रपती हा व्हिडिओ टाकून झालेला आहे, तो तुम्ही अगोदर बघून घ्या किंवा मग ह्या आपल्या क्विक रिव्हिजन झाल्यानंतरही बघू शकतात, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी आणि तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हावे. तर चला आपण आज भारताचे राष्ट्रपती यांची ओळख करून घेऊया. बघा भारताचे राष्ट्रपती परिचय. भारताच्या राष्ट्रपती हे संघाचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यानंतर बघा ते भारताचे प्रथम नागरिक असतात. ते संविधानाच्या तरतुदीनुसार कार्य करतात. राष्ट्रपतीच्या सर्व कृती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार केल्या जातात कलम 74 नुसार. त्यानंतर बघा संविधानातील काही तरतुदी दिलेल्या आहे ते आपल्याला तोंडपाठ असावीत. बघा कलम 52 भारताला एक राष्ट्रपती असेल. कलम 53 संघाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे नियत असेल. कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक कशी होईल हे कलम 54 मध्ये दिलेले आहे. कलम 55 निवडणुकीची पद्धत दिलेली आहे. कलम 56 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ दिलेला आहे. कलम 57 मध्ये पुनर्निवडणुकीस पात्रता दिलेली आहे आणि कलम 58 मध्ये पात्रता दिलेली आहे. कलम 60 मध्ये शपथ किंवा प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. कलम 61 मध्ये महाभियोग प्रक्रिया दिलेली आहे आणि कलम 74 मध्ये मंत्रिमंडळाचा सल्ला आणि कलम 123 अध्यादेश जारी करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचे, भारतात संसदीय शासन पद्धती असल्याने राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख नॉमिनल एक्झिक्युटिव्ह आहे. प्रत्यक्ष सत्ता पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्याकडे असते. बघा राष्ट्रपती नॉमिनल हेड म्हणून काम करतात आणि पंतप्रधान हे रिअल एक्झिक्युटिव्ह, 2 हेड्स बट 1 एक्झिक्युटिव्ह. कलम 52 भारताला एक राष्ट्रपती असेल आणि राष्ट्रपती हे संविधानाचे संरक्षक म्हणून गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहेत. ओके. त्यानंतर बघा रिव्हिजन कीवर्ड दिलेले आपल्याला. हे कलम 52, 53, 74 ह्यावरती ज्या कलम दिलेल्या आहेत त्यात तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत. त्यानंतर बघा ऑनलाईन समरीमध्ये राष्ट्रपती हे भारतीय राज्याचे घटनात्मक प्रमुख असून त्यांची निवडणूक व कार्य संविधानात निश्चित केलेली आहेत. इथं प्रश्न दिलेला आहे आपल्याला, एक भारतातील राष्ट्रपती हे कोणत्या प्रकारचे प्रमुख आहेत, तर नाममात्र प्रमुख आहेत. ओके. त्यानंतर बघा राष्ट्रपतीची निवडणूक. बघा निवडणूक कशी होते. निवडणूक मंडळ राष्ट्रपतीची निवड खालील सदस्य करतात. लोकसभा निवडून आलेले सदस्य, राज्यसभा निवडून आलेले सदस्य, राज्य विधानसभांचे निवडून आलेले सदस्य आणि दिल्ली व पुदुचेरी विधानसभेचे निवडून आलेले सदस्य. त्यानंतर बघा विधान परिषदेचे सदस्य सहभागी होत नाहीत. नामनिर्देशित सदस्य सहभागी होत नाहीत. त्यानंतर बघा इलेक्ट्रियल कॉलेज, लोकसभा निवडून आलेले सदस्य, राज्यसभा निवडून आलेले सदस्य आणि राज्य विधानसभा निवडून आलेले सदस्य हे निवडणूकमध्ये भाग घेतात आणि दिल्ली व पुदुचेरी विधानसभा निवडून आलेले सदस्य इत्यादी भाग घेतात. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट पॉईंट, सर्व सदस्य निवडून आलेले असावेत. मतदान गुप्त पद्धतीने होते आणि सर्व मताचे मूल्य समान नसते आणि नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकत नाही, हे लक्षात ठेवावे. त्यानंतर बघा मतदान पद्धती. राष्ट्रपतीची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. सिंगल ट्रान्सफरेबल वोट STV पद्धत वापरली जाते. गुप्त मतदान केले जाते आणि मतदारांना पसंती क्रमानुसार क्रमांक द्यावा लागतो. त्यानंतर बघा वोटिंग प्रोसेस. पहिली पसंती म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स, नंतर सेकंड प्रेफरन्स, नंतर तिसरी पसंती, नंतर क्रम पुढे चालू असतो आणि मग ज्याला आवश्यक मतमूल्य मिळेल तो विजयी होतो. STV पद्धतीमध्ये मतांचे हस्तांतरण ट्रान्सफर होते म्हणून याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणतात. मतमूल्य बघा प्रत्येक मतांचे मूल्य समान नसते. मतमूल्य पुढील सूत्राने काढले जाते. संयुक्त मतदारसंघातील एकूण लोकसंख्या भाग्याला ऐकून निवडून येणाऱ्या जागा +1 आणि भाग्याला +1 या पद्धतीने या सूत्रानुसार मतमूल्य काढले जाते. त्यानंतर बघा ऑनलाईन समरीमध्ये राष्ट्रपतीची निवड STV पद्धतीने निवडणुकी मंडळातील निवडून आलेले सदस्य करतात. इथं प्रश्न दिलेला आहे आपल्याला, एक राष्ट्रपतीची निवड कोणत्या पद्धतीने होते, तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. त्यानंतर मतदानाचे मूल्य. राष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक मताचे मूल्य समान नसते, ते खालील सूत्राने निश्चित केले जाते. बघा इथं आपल्याला सूत्र दिलेले आहे. सर्व राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेल्या सदस्यांच्या मताचे एकूण मूल्य भाग्याला निवडून आलेले लोकसभा प्लस राज्यसभेचे सदस्य एकूण सदस्य. त्यानंतर बघा आमदारांच्या मतांचे मूल्य राज्याची लोकसंख्या भाग्याला त्या राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य. 1971च्या जनगणनेवर आधारित लोकसंख्या गणनेनंतर मिळालेला भाग 1000ने भागला जातो. नंतर इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा. आमदाराचे एकूण मतमूल्य कसे काढले जाते समजून घ्या. उत्तर प्रदेशमधली लोकसंख्या 2,08,494 आहे, तर त्याचे मूल्य राहील 208. हे फक्त उदाहरणासाठी दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर बघा निवडणुकीची प्रक्रिया. निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येते. त्यानंतर नामांकन केले जाते. उमेदवार नामांकन पत्र दाखल करतात.
त्यानंतर छाननी केली जाते, नामांकन पत्राची छाननी केली जाते, माघार उमेदवाराची माघार घेण्याची शेवटची तारीख, त्यानंतर मतदान गुप्त मतदानाद्वारे मतदान केले जाते, त्यानंतर मतमोजणी प्राधान्यक्रमानुसार मतमोजणी होते आणि विजेत्याची घोषणा केली जाते. इथे इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहे. मतदान गुप्त पद्धतीने केले जाते, उमेदवारासाठी किमान मतांची कोणतीही अट नाही आणि एकच उमेदवार असला तरीही निवडणूक घेतली जाते. इथे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर बघा, राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता. कलम 58 नुसार राष्ट्रपती होण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे. तो भारताचा नागरिक असावा, त्याचे वय किमान 35 वर्षे पूर्ण झालेले असावे, तो लोकसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा, तो भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या नफा पदावर नसावा. इथे शॉर्टकट दिलेले नागरिकत्व भारतीय नागरिक, वय किमान 35 वर्षे, पात्रता लोकसभेचा सदस्य होण्याची पात्रता आणि नफापद कोणतेही नफापद धारण करता कामा नये. इम्पॉर्टंट फॅक्ट, भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपती होण्यासाठी कोणताही शैक्षणिक अर्हतेचा उल्लेख केलेला नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांच्याकडे शैक्षणिक अर्हता आवश्यक नाही, फक्त वय, नागरिकत्व आणि इतर पात्रता आवश्यक आहे. त्यानंतर बघा, नामनिर्देशन. राष्ट्रपती पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची प्रक्रिया कलम 54 व राष्ट्रपती निवडणूक नियमानुसार केली जाते. प्रेसिडेन्शियल अँड व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन ॲक्ट 1952 नुसार केली जाते. त्यानंतर बघा, नामनिर्देशन पत्र खालील व्यक्तीकडून सुचवले जाते. नामनिर्देशनाचे आवश्यक कागदपत्रे: किमान 50 प्रस्तावक आणि 50 अनुमोदक असणे आवश्यक. अनुसूचित जाती SC ST उमेदवारांसाठी किमान 50 प्रस्तावक अनुमोदक आवश्यक नाही. त्यानंतर जामीन रक्कम बघा, सिक्युरिटी डिपॉझिट 15,000, SC ST साठी 7,500. त्यानंतर निर्धारित नमुन्यात नामनिर्देशन पत्र द्यावे लागते. त्यानंतर बघा, नामनिर्देशन पत्र सादर, त्यानंतर छाननी होते म्हणजे स्क्रुटिनी होते, नंतर माघार घेण्याची शेवटची तारीख आणि मतदान, मतमोजणी व निकाल. बघा, राष्ट्रपती होण्यासाठी भारतीय नागरिक असणे, 35 वर्षे वय पूर्ण करणे, लोकसभेची पात्रता असणे व नफापद धारण न करणे या 4 मुख्य अटी आहेत. इथं एक प्रश्न दिलेला आहे आपल्याला, राष्ट्रपती होण्यासाठी वयाची किमान सीमा किती आहे? किमान 35 वर्षे आहे. ओके. त्यानंतर बघा, कार्यकाळ. कलम 56 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तो आपल्या उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत पदावर राहतो. निवडणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. राष्ट्रपती राजीनामा देऊ शकतो आणि राष्ट्रपतीचे पद खालील कारणाने रिक्त होते, जसं कार्यकाळ समाप्ती, राजीनामा, मृत्यू, महाभियोगाद्वारे पदच्युती, अपात्रता. कलम 58 अनुसार अट पूर्ण न राहणे. त्यानंतर बघा, प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर वर्तमान राष्ट्रपती 2024 पासून श्रीमती द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्ष. पुनर्निवडणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. बघा, पदरिक्त झाल्यास पदरिक्त होते, उपराष्ट्रपती कार्यवाही राष्ट्रपती बनतो किंवा मग निवडणूक 6 महिन्याच्या आत पूर्ण केली जाते. नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करतो. बघा, इथे काही आपल्याला फॅक्ट दिलेलं आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. पुनर्निवडणुकीची परवानगी आहे पुढील उत्तराधिकारी येईपर्यंत पदावर. त्यानंतर उत्तराधिकारी निवडून येईपर्यंत पदावर राहणे. कार्यकाल संपल्यानंतरही नवीन राष्ट्रपती येईपर्यंत पद सोडावे लागत नाही. राजीनामा उपराष्ट्रपतीकडे दिला जातो. त्यानंतर बघा, राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, पण तो पुढील उत्तराधिकारी येईपर्यंत पदावर राहतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, राजीनामा. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे लेखी स्वरूपात सादर करतो. राजीनामा सादर केल्यावर लगेच प्रभावी होतो. कलम 56 राष्ट्रपतीचा कार्यकाळ व राजीनाम्याबाबत तरतूद दिलेली आहे. त्यानंतर बघा, राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा 1950 आणि 1962 राष्ट्रपतीपद भूषवले. ते एकमेव राष्ट्रपती आहेत ज्यांनी 2 कार्यकाळ पूर्ण केले. आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवला गेलेला नाही. ही प्रक्रिया अत्यंत कठीण आहे. महाभियोग बघा, कलम 61 नुसार राष्ट्रपतीला संविधानाचे उल्लंघन केल्यास आरोपावरून महाभियोगाद्वारे पदावरून हटवले जाऊ शकते. महाभियोग प्रक्रिया बघा, प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात मांडला जातो. नंतर नोटीस, किमान 14 दिवसांची पूर्व नोटीस लेखी स्वरूपात द्यावी लागते. त्यानंतर बहुमत, सदर सभागृहात उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांचे 203 बहुमत आवश्यक. त्यानंतर बघा, चौकशी, दुसरे सभागृह चौकशी करेल. त्यानंतर अंतिम निर्णय, दुसऱ्या सभागृहात उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांचे 203 बहुमत आवश्यक. त्यानंतर पदच्युती, महाभियोग मंजूर झाल्यास राष्ट्रपती पदावरून हटवला जातो. बघा, राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असून तो उत्तराधिकारी येईपर्यंत पदावर राहतो. राजीनामा उपराष्ट्रपतीकडे दिला जातो आणि महाभियोग प्रक्रिया कलम 61 नुसार चालवली जाते. त्यानंतर इथं आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तो कोणाकडे राजीनामा देतो? आन्सर येईल, कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतो.
त्यानंतर बघा कार्यवाह राष्ट्रपती कलम 65 नुसार राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास राष्ट्रपती अनुपस्थित राहिल्यास राष्ट्रपतीची सर्व कर्तव्य व अधिकार उपराष्ट्रपती बजावतात। जर उपराष्ट्रपती अनुपस्थित असतील किंवा पद रिक्त असेल तर भारताचे प्रधान न्यायाधीश कार्यवाही राष्ट्रपती म्हणून कार्य करतात। त्यानंतर बघा CGI अनुपस्थित असल्यास सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठतम न्यायाधीश कार्यवाह राष्ट्रपती म्हणून कार्य करतात। इथं तीच आपल्याला आकृतीच्या स्वरूपात दिलेले कार्यवाही राष्ट्रपती पद रिक्त अनुपस्थित असल्यास उपराष्ट्रपती कार्यवाही राष्ट्रपती म्हणून कार्य करतो। त्यानंतर उपराष्ट्रपती पद जर अनुपस्थित असल्यास तर प्रधान न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कार्य बघतो। बघा इथे इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहे। राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती स्वयंचलितपणे कार्यवाह राष्ट्रपती होतात। उपराष्ट्रपती नसल्यास CGI कार्यवाह राष्ट्रपती होतात आणि CGI उपलब्ध नसल्यास वरिष्ठतम न्यायाधीश कार्यवाह राष्ट्रपती होतात। कार्यवाह राष्ट्रपतींना सर्व अधिकार असतात। ॲक्टिंग प्रेसिडेंटची क्रमवारी उपराष्ट्रपती, CGI आणि वरिष्ठतम न्यायाधीश। त्यानंतर बघा राष्ट्रपतीचे वेतन भत्ते आणि सुविधा। राष्ट्रपतीचे वेतन भत्ते व सुविधा देशाच्या संचित निधीतून दिल्या जातात। राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते कायद्यानुसार बदलू शकतात परंतु त्यांच्या कार्यकाळात त्यात कपात करता येत नाही। बघा राष्ट्रपतीचे वेतन भत्ते सद्यस्थितीत 2024चा आकडा आहे। इथं मासिक वेतन 5 लाख, दरमहा भत्ता 2 लाख आणि कार्यालय खर्च भत्ता 75,000 आणि प्रवास भत्ता 1 लाख। ओके। त्यानंतर बघा निवास सुविधा। राष्ट्रपती भवन, निवासस्थान, वैद्यकीय सुविधा संपूर्ण भारतात मोफत आणि इतर सुविधा, स्टॉप, वाहन सुरक्षा इत्यादी मोफत सुविधा व इतर सुविधा मिळतात। बघा राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते त्यांच्या कार्यकाळात कमी करता येत नाही कलम 59 नुसार आणि वेतन व भत्ते करमुक्त असतात। खर्च त्यांचा आपला संचित निधीतून होतो। त्यानंतर बघा शपथ। राष्ट्रपतींना शपथ कलम 60 नुसार राष्ट्रपती पदाची शपथ भारताचे मुख्य न्यायाधीश देतात आणि सदर शपथ 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे। इथं शपथेचा नमुना दिलेला आहे आपल्याला। त्यानंतर बघा राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास कार्यवाह राष्ट्रपती म्हणून कोण काम करतात तर आन्सर येईल उपराष्ट्रपती। त्यानंतर बघा राष्ट्रपतीचे अधिकार। राष्ट्रपतीकडे खालील प्रकारचे अधिकार असतात: कार्यकारी, विधायी, आर्थिक, न्यायिक, आपत्कालीन आणि इतर अधिकार। त्यात अगोदर बघू आपण कार्यकारी अधिकार। राष्ट्रपती हे संघ कार्यपालिकेचे घटनात्मक प्रमुख आहेत। कार्यकारी अधिकार बघा पंतप्रधानाची नियुक्ती करणे, मंत्रिमंडळाची नियुक्ती करणे, राज्यपालांची नियुक्ती करणे, भारताचे महान्यायवक्ता नियुक्ती करणे आणि इतर पदांची नियुक्ती करणे। त्यानंतर बघा विधायी अधिकार। विधायी अधिकारमध्ये राष्ट्रपतीचे विधायी अधिकार संसदेसंबंधी आहेत। हे अधिकार पुढीलप्रमाणे: संसद अधिवेशन बोलावणे, संसद स्थगित करणे, लोकसभा विसर्जित करणे, संसदेत अभिभाषण करणे आणि संदेश पाठवणे, अध्यादेश काढणे। अध्यादेश प्रक्रिया बघा कलम 123 नुसार संसद अधिवेशनात नसल्यास राष्ट्रपती अध्यादेश काढतात। तो संसदेसमोर ठेवला जातो आणि 6 आठवड्यांच्या आत मंजुरी आवश्यक। अध्यादेशाचा प्रभाव हा संसदेने केलेल्या कायद्या इतकाच असतो। अध्यादेशाची वैधता 6 आठवडे दोन्ही सभागृहांनी मंजूर न केल्यास पुनर्प्रकाशित अध्यादेश टाळले जातात। त्यानंतर बघा आर्थिक अधिकार। राष्ट्रपतीचे आर्थिक अधिकार पुढीलप्रमाणे आहेत: अर्थसंकल्प संसदेत मांडण्यापूर्वी पूर्वसंमती देणे, मनी बिल लोकसभेत मांडण्याची शिफारस करणे, वित्त आयोगाची नियुक्ती करणे, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक नियुक्ती आणि योजना आयोग आता नीती आयोग याची स्थापना करणे। आर्थिक अधिकारांचे इतर तक्त्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत बघा: पूर्वसंमती, अर्थसंकल्प, अतिरिक्त अनुदान, शिफारस, मनी बिल लोकसभेत मांडणे, नियुक्ती, वित्त आयोग, त्याग यांची नियुक्ती करणे, स्थापना, नीती आयोगाची स्थापना इत्यादी दिलेले आहेत। त्यानंतर बघा राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख असून त्यांच्याकडे कार्यकारी, विधायी, आर्थिक, न्यायिक, आपत्कालीन आणि इतर अनेक महत्त्वाचे अधिकार आहेत। इथं प्रश्न दिलेला आहे बघा: राष्ट्रपती अध्यादेश कधी काढू शकतात? आन्सर येईल संसद अधिवेशनात नसल्यास ते अध्यादेश काढू शकतात। त्यानंतर बघा न्यायिक अधिकार आपल्याला दिलेले आहे। राष्ट्रपती क्षमादान देण्याचा अधिकार वापरू शकतात। कलम 72 नुसार हा अधिकार खालील बाबीमध्ये लागू होतो बघा: मृत्यूदंडाची शिक्षा, सैन्य न्यायालयाचे निर्णय, संघीय कायद्याखालील गुन्हे आणि केंद्रशासित प्रदेशातील गुन्हे। कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादान, शिक्षा कमी करणे, शिक्षा परिवर्तित करणे, शिक्षा स्थगित करणे आणि शिक्षा माफ करणे या बाबीमध्ये अधिकार आहेत। बघा क्षमा अधिकाराची प्रक्रिया: अर्ज राष्ट्रपतीकडे दाखल, गृह मंत्रालयाकडून चौकशी, राज्य सरकारचे मत आवश्यक तेथे आणि सर्व कागदपत्रे राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपती अंतिम निर्णय घेतात। त्यानंतर बघा हा अधिकार वैयक्तिक स्वरूपाचा आहे। हा अधिकार न्यायालयीन निर्णयाला
पुन्हा तपासण्याचा नसतो आणि राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो. त्यानंतर बघा आपत्कालीन अधिकार. राष्ट्रपती खालील 3 प्रकारची आणीबाणी जाहीर करू शकतात. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडामुळे कलम 352 आणीबाणी जाहीर केली जाते. त्यानंतर बघा राज्यातील आणीबाणी. राष्ट्रपती राजवट कलम 356 राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास. त्यानंतर बघा आर्थिक आणीबाणी कलम 360 भारताची आर्थिक स्थिरता किंवा विश्वसनीयता धोक्यात येणे. त्यानंतर बघा आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा जाहीर झाली आहे, 1962, 1971 आणि 1975. त्यानंतर आर्थिक आणीबाणी आतापर्यंत कधीच जाहीर झालेली नाही. त्यानंतर कलम 352 व 360 ही आणीबाणी संसदेत मंजूर असणे आवश्यक आहे आणि राष्ट्रपती राजवट ही संसदेत मंजूर करण्याची तरतूद आहे. त्यानंतर बघा इतर अधिकार. परदेशी राष्ट्रांच्या राजदूतांची नियुक्ती व स्वीकार, संविधान दुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी, वित्त आयोग, UPSC, CAG यांची नियुक्ती, राष्ट्रीय आयोग समित्या यांची नियुक्ती आणि संविधानानुसार इतर कामे कलम 74. इतर अधिकार राष्ट्रपतींना असतात. राष्ट्रपतीच्या अधिकारांचे स्वरूप बघा. राष्ट्रपतींचे सर्व अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरले जातात. ते स्वतंत्र नाहीत, ते घटनात्मक प्रमुख आहेत. ते लोकप्रतिनिधी नसून निवडलेले प्रमुख आहेत. ते काही परिस्थितीत विवेकाधिकार वापरू शकतात. त्यानंतर इथे महत्त्वाचे कलम दिलेले आहेत आपल्याला. कलम 72 क्षमा अधिकार, कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट, कलम 360 आर्थिक आणीबाणी आणि न्यायिक कार्यकारी विधायी अधिकार. बघा ऑनलाईन समरीमध्ये राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख असून त्यांच्याकडे न्यायिक, कार्यकारी, विधायी, आर्थिक आणि आपत्कालीन असे विविध अधिकार आहेत. इथं प्रश्न दिलेला आहे, राष्ट्रपतींना क्षमादान देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार प्रदान केला जातो? तर आन्सर येईल कलम 72 नुसार प्रदान केला जातो. त्यानंतर बघा आर्थिक अधिकार. राष्ट्रपतीचे आर्थिक अधिकार त्यांच्या संघाच्या आर्थिक व्यवस्थापनातील महत्त्वाची भूमिका दर्शवतात. बघा आर्थिक अधिकारांचे प्रकार. अर्थसंकल्प संबंधित अधिकार, धनविधेयक संबंधित अधिकार, वित्त आयोग संबंधित अधिकार, नियंत्रक व महालेखापरीक्षक नेमणूक अधिकार, आपत्कालीन निधी संबंधित अधिकार आणि अनुदान मागण्याचा विषय राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. बघा इथं आर्थिक अधिकारांचा सारांश तक्ता दिलेला आहे. अधिकार आणि घटना कलम दिलेले आहेत आपल्याला. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते कलम 112 नुसार. धनविधेयक केवळ राष्ट्रपतींच्या शिफारशीनेच मांडता येते कलम 117(1). वित्त आयोगाची नेमणूक कलम 280. नियंत्रक व महालेखापरीक्षक नेमणूक कलम 148. आपत्कालीन निधीची स्थापना कलम 267(1). बघा इथं इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहेत. धनविधेयकावर राज्यसभेचे मर्यादित अधिकार असतात. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. वित्त आयोग 5 वर्षांनी नेमला जातो. CAG हा राष्ट्रपतीकडे अहवाल सादर करतो. आपत्कालीन निधीची रक्कम वार्षिक लेखानुदानात दर्शवली जाते. त्यानंतर बघा संसदेसंबंधी अधिकार. राष्ट्रपती हे संसदेसंबंधी महत्त्वाचे अधिकार वापरतात. हे अधिकार विधायी कार्यातील राष्ट्रपतीची भूमिका दर्शवतात. त्यानंतर संसदेत संदर्भातील अधिकार. संसदेचे अधिवेशन बोलवणे, संसदेचे अधिवेशन स्थगित करणे, लोकसभा विसर्जित करणे, राष्ट्रपतीचे अभिभाषण, संदेश पाठवणे आणि संयुक्त अधिवेशन बोलवणे. इथं संसदेच्या आपल्याला संसदेसंबंधी अधिकार आणि कलम दिलेले आहेत. जसे अधिवेशन बोलवणे कलम 85, अधिवेशन स्थगित करणे कलम 85 आणि लोकसभा विसर्जित करणे कलम 82(2)(b). त्यानंतर बघा राष्ट्रपतीचे अभिभाषण कलम 87 नुसार आणि संदेश पाठवणे कलम 86 नुसार. संयुक्त अधिवेशन बोलवणे कलम 108. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्ट दिलेला आहे आपल्याला. संसदेचे पहिले अधिवेशन आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपती अभिभाषण करतात कलम 87 नुसार. लोकसभा विसर्जित झाल्यानंतर राष्ट्रपती नवीन लोकसभा स्थापन होईपर्यंत कामकाज चालते. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीकडे असतो आणि संयुक्त अधिवेशन फक्त दोन्ही सभागृहाच्या मतभेद सोडवण्यासाठी बोलवले जाते. त्यानंतर इथे ऑनलाईन समरीमध्ये राष्ट्रपतीचे आर्थिक अधिकार संघाच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि संसदेसंबंधी अधिकार विधायी कार्याच्या सुगमतेसाठी आवश्यक आहेत. इथे एक प्रश्न दिलेला आहे आपल्याला. धनविधेयक कोणाच्या शिफारशीनेच संसदेत मांडता येते? धनविधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीनेच मांडता येते. त्यानंतर बघा भारताचे आत्तापर्यंत जे राष्ट्रपती झालेले आहेत त्यांची माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1950 ते 1962. त्यानंतर दुसरे डॉक्टर
सर्वपल्ली राधाकृष्णन 1962 ते 1967, त्यानंतर डॉक्टर जाकीर हुसेन 1967 ते 1969, त्यानंतर चौथे व्ही गिरी 1969 ते 1974, त्यानंतर फखरुद्दीन अली अहमद 1974 ते 1977, आणि 6वे नीलम संजीव रेड्डी 1977 ते 1982. त्यानंतर बघा 7वे ज्ञानी जेल सिंग 1982 ते 1987. या पद्धतीने आपल्याला राष्ट्रपती दिलेले आहेत. बघा आता 15वे राष्ट्रपती आपले द्रौपदी मुर्मू. ओके, राष्ट्रपतीची भूमिका बघा. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख आहेत. ते संविधानाचे रक्षण करतात आणि देशाच्या एकता व अखंडतेचे प्रतीक आहेत. त्यानंतर आपल्याला कंपॅरेटिव्ह तक्ता दिलेला आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल. बघा इथे राष्ट्रपती आणि राज्यपाल. राष्ट्रपती हे भाग 5 कलम 52 ते 78 अंतर्गत तरतुदी दिलेल्या आहेत, आणि भाग 6 मध्ये राज्यपालासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. भाग 6 कलम 153 ते 167 अंतर्गत तरतुदी. त्यानंतर बघा स्वेच्छाधीन अधिकार. संविधानाने अधिकृतपणे कोणताही स्वेच्छाधीन अधिकार राष्ट्रपतींना दिलेला नाही. त्यांना केवळ परिस्थितीजन्य स्वेच्छाधीन अधिकार असतात. तसेच राज्यपालांना संविधानाने कलम 163 अंतर्गत अधिकृतपणे स्वेच्छाधीन अधिकार बहाल केलेले आहेत. राष्ट्रपतीपेक्षा राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार अधिक व्यापक आहेत. त्यानंतर बघा क्षमादानाचा अधिकार. कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दिला गेलेला आहे. यामध्ये बघा या कायद्याअंतर्गत क्षमादान फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करू शकतात आणि लष्करी न्यायालयाच्या शिक्षेविरुद्धही क्षमादान देऊ शकतात. परंतु राज्यपालांना हा अधिकार दिलेला नाही. फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करू शकत नाहीत आणि स्थगित किंवा कमी करू शकतात. लष्करी न्यायालयाच्या शिक्षेबाबत कोणताही अधिकार राज्यपालांना नाही. ओके, त्यानंतर बघा परराष्ट्र व लष्करी अधिकार. राष्ट्रपतींना बघा आंतरराष्ट्रीय करार राष्ट्रपतींच्या नावे होतात. ते तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. आणि राज्यपाल बघा असे कोणतेही परराष्ट्र किंवा लष्करी अधिकार राज्यपालांना नसतात. त्यानंतर वट हुकूम काढण्याचा अधिकार. कलम 123 नुसार संसद सत्रात नसताना वट हुकूम काढतात राष्ट्रपती, आणि राज्यपाल कलम 213 नुसार राज्य विधिमंडळ सत्रात नसताना वट हुकूम काढतात. तर आज आपण राष्ट्रपती यांची माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर मी MCQ पण टाकलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास योग्य दिशेने व्हावा आणि तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.